नमस्कार, मी दिवानजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे। आजचा व्हिडिओ हा संपूर्ण बघा, आपले विचार व्यक्त करा, कमेंट करा, शेअर करा। 25 बदल्या, 21 वर्षाची सेवा आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा। IAS तुकाराम मुंडे यांचा धडाकेबाज प्रशासकीय प्रवास। महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात असे काही अधिकारी आपल्या कामामुळे कायमस्वरूपी ओळख निर्माण करतात। त्यापैकी एक नाव म्हणजे तुकाराम हरिभाऊ मुंडे। कडक शिस्त, नियमांची कठोर अंमलबजावणी, भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका, राजकीय दबावाला न जुमानणारी कार्यपद्धती आणि वारंवार होणाऱ्या बदल्या यामुळे तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिले गेलेले प्रशासकीय अधिकारी ठरले आहेत। विदर्भातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले तुकाराम मुंडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2005 बॅचचे IAS अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला। सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रशासन हे जनतेसाठी असते, कायदा सर्वांसाठी समान असतो आणि नियमांपुढे कोणताही व्यक्ती मोठा नसतो ही भूमिका कायम ठेवली। प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी महसूल, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, परिवहन, पशुसंवर्धन, दिव्यांग कल्याण, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अनेक महत्त्वाच्या विभागामध्ये काम केले। ते ज्या कार्यालयात रुजू झाले तेथे अचानक तपासण्या, गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई, भ्रष्टाचाराविरोधात मोहीम, महसूल वसुली आणि शिस्तीची अंमलबजावणी सुरू होत असे। त्यामुळे जनतेमध्ये त्यांची प्रतिमा कर्तव्यदक्ष आणि निर्भीड अधिकाऱ्याची निर्माण झाली। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर फेरीवाले, महसूल गळती आणि नियमभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली। अनेक ठिकाणी अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबवण्यात आल्या। या कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली, तर काही प्रभावशाली घटक नाराज झाले। यानंतर नाशिक महापालिकेत तुकाराम मुंडे यांची आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी मालमत्ता कर वसुली, अनधिकृत बांधकामांवर कारवाई आणि प्रशासनातील शिस्त यावर भर दिला। महसूल वाढविण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमध्ये त्यांची विशेष चर्चा झाली। नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कार्यालयीन शिस्त आणि कोविड काळातील आरोग्य व्यवस्थापन यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला। तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे त्यांच्या वारंवार झालेल्या बदल्या। अनेक वेळा त्यांनी भ्रष्टाचार, गैरव्यवहार, नियमबाह्य निर्णय आणि राजकीय हस्तक्षेप यांना विरोध केल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा राज्यभर होत राहिली। उपलब्ध माहितीनुसार 2005 ते 2026 या 21 वर्षाच्या सेवेत त्यांना तब्बल 25 वेळा बदली अथवा नवीन पदस्थापना कळाली। त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वाधिक बदल्या झालेले वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात। एप्रिल 2026 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर त्यांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात जबाबदारी देण्यात आली। मात्र काही प्रशासकीय घडामोडीनंतर पुन्हा त्यांच्या नियुक्तीत बदल करण्यात आला। अखेरीस 19 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त म्हणून नियुक्ती केली। ही त्यांच्या प्रशासकीय सेवेतील 25वी पोस्टिंग असल्याचे विविध वृत्तसंस्थांनी नमूद केले आहे। या नियुक्तीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष तुकाराम मुंडे यांच्याकडे लागले। FDAचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी राज्यभर अन्न भेसळ, बनावट दूध,
बनावट पनीर, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, चुकीचे लेबल लावून विकली जाणारी उत्पादने आणि ह्या ऑर्डरच्या अनुषंगाने हा फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006चे कलम 3 भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर मी आज पास केलेली आहे. कृत्रिमरित्या पिकवलेली फळे आणि प्रतिबंधित गुटखा, पान मसाला यांच्या विरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू केली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर सह विविध विभागांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. या कारवाया दरम्यान अनेक आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. संशयित अन्न नमुने जप्त करण्यात आले आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. विविध वृत्तानुसार काही दिवसातच अनेक आस्थापनांना सील करण्यात आले. तसेच अनेक आरोपींना अटक करण्यात आली. राज्यातील अन्न आणि भेसळ माफियांविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. आजही आपण कोणतेही चॅनल करा, यूट्यूब करा, सर्वत्र चर्चा करा. मुंडे अन्न भेसळ, निकृष्ट अन्न पदार्थ विक्री आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या घटकांविरोधात कारवाई प्रामुख्याने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत करण्यात आली. तसेच गुन्ह्याच्या स्वरूपानुसार इतर संबंधित फौजदारी कायद्याचाही या ठिकाणी वापर करण्यात आला. आज तुकाराम मुंडे हे नाव केवळ एका अधिकाऱ्याचे राहिलेले नाही, हे महाराष्ट्रातील प्रामाणिक, नियमप्रिय आणि दबावाला न झुकणाऱ्या प्रशासनाचे प्रतीक बनले आहे. एका बाजूला 21 वर्षाची सेवा, तब्बल 25 बदल्या, विविध विभागातील जबाबदाऱ्या, अनधिकृत कामांवर कारवाई, महसूल वाढीसाठी घेतलेले निर्णय, कोविड काळातील प्रशासनाने आता अन्न भेसळ माफियांविरोधातील युद्ध, तर दुसऱ्या बाजूला जनतेमध्ये निर्माण झालेला विश्वास. म्हणूनच आजही अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, जर तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला एखाद्या विभागात दीर्घकाळ स्थिरपणे काम करण्याची संधी मिळाली तर महाराष्ट्राच्या प्रशासनात किती मोठा बदल घडू शकतो. आपल्या राज्याला, आपल्या देशाला अशा निर्भीड आणि स्वच्छ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याची खरंच खूप गरज आहे. तुकाराम मुंडे यांचा आदर्श इतर IAS अधिकाऱ्यांनी निश्चितच घ्यावा, ही या ठिकाणी प्रामाणिकपणे एक इच्छा व्यक्त करत आहे. आज अनेक प्रशासकीय यंत्रणेमध्ये, मग ज्यामध्ये महसूल असो, वन विभाग असो, अनेक महापालिकेतील अधिकारी असो, पोलीस डिपार्टमेंटमधील लोक असो, अनेक अशा अधिकाऱ्यांवर अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये सापडताना आपण बघत आहोत. ही दुर्दैवी बाब आहे. देश घडविण्यासाठी, देश स्वातंत्र्यासाठी मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यामुळे देशाशी गद्दारी म्हणजे आपल्या मातृभूमीशी गद्दारी. अधिकाऱ्यांनी आपले प्रामाणिक कर्तव्य केले तर निश्चितच राज्य आणि देश एका उंच शिखरावर जाईल. बेरोजगारी, महागाई, अवैध धंदे, मानवी तस्करी, त्यातल्या त्या स्त्रियांची, लहान मुलांची होणारी तस्करी नक्कीच थांबेल आणि जगामध्ये अभिमानाने देशाचे आणि राज्याचे नाव उंचावेल. परंतु यासाठी सर्वच क्षेत्रामध्ये, शक्यतो मंत्र्यांमध्ये देखील हा आदर्श येणे खरी गरज आहे. असो, तुकाराम मुंडे यांची सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी आयुक्तपदी नियुक्ती आहे, परंतु त्यांची वर्णी किती दिवस लागते याचे उत्तर भविष्यात मिळेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, तुकाराम मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात निर्भीड, कर्तव्यनिष्ठ आणि जनहितासाठी लढणारे अधिकारी म्हणून कायम स्मरणात राहील. इतके मात्र नक्की. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.